दिवसाची सुरुवात भगवंतापासून केलेली। नमस्कार सर्वांना। तर रात्रीला इकडे 2 वाटी मूग भिजत घातलेली होती। आता उत्कर्ष जातो सकाळी ग्राउंडला। आता तो ग्राउंडवरून आल्यानंतर मी जास्त प्रमाणात त्याला मटकीचं आणि मुंगाचं उसळ देते, पण उत्कर्ष बंद आहे। मम्मा मला डेली तू उसळ देते। आता उसळ खाऊन मला कंटाळा आलेला आहे। तर रात्रीच उत्कर्षने सांगून ठेवलं होतं की मला उसळ नाही खायचं आहे। तर इकडे छान आपलं मूग भिजून रेडी झालं होतं, कारण आपल्याला याचं उसळ नाही बनवायचं आहे, तर याचे आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे। आता याच्यामध्ये रवा काकडी वगैरे घालून आता हे थालीपीठ मी कसे तयार करते, तर माझी रेसिपी तुम्हाला सुद्धा शेवटपर्यंत बघायचं आहे। तर आता वळू आपण आपल्या किचनकडे, तर नक्की बघा। मूग इकडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि धुतल्यानंतर याला आपल्याला बारीक पिसून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये घातली। आता पिसते वेळी याच्यामध्ये हिरवी मिरची, लसणाच्या कड्या, अद्रक हे सुद्धा घालायचं आहे। पण आता हे थालीपीठ मला खायचे होतं आणि हिरवी मिरची आणि अद्रक माझं खाणं बंद आहे, त्यामुळे मी ते हिरवी मिरची आणि अद्रक सुद्धा घातली नाही। आता इकडे कटोऱ्यामध्ये पूर्ण मिश्रण काढून घेतली, त्यामध्ये 1 वाटी रवा घातली आणि 1 वाटी कणिक घातली। आता याच्यामध्ये किसलेली काकडी, कांदा, टमाटर, आता माझ्याकडे सांबार काही होता नाही म्हणून मी ते सांबार घातलं नाही। हळद, तिखट आणि स्वादानुसार आपला नमक घातली। आता हे सर्व घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचे, कारण याच्यामध्ये आपण रवा घातले होता। आता रवा घातल्यानंतर त्याला थोडा वेळ तरी आपल्याला 10 मिनिट असं भिजवून ठेवू, तेव्हाच तो चांगलं होते। आता इकडे माझं मिश्रण 10 मिनिट तर झालं होतं। म्हटलं चला आता गरम गरम बनवू, कारण आता मुलांची खायची वेळ झालेली होती। आता इकडे तवा गरम झाला, तव्याला छान तेल लावून घेतली आणि मस्त याच्यावरती पातळ असे थालीपीठ घालून घेतली। आता थालीपीठ केलं तर हे थालीपीठ फक्त आपल्याला गरम गरम खावं लागतात। जर आपण हे बनवून ठेवलं आणि आपण नंतर खाऊ म्हटलं तर आपल्याला हे खायला काही चांगले वाटत नाही। आणि छान असे मस्त गरमागरम इकडे थालीपीठ तयार झाले होते। तर चला या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला। आणि असा होता माझा दिवस। बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट।